नमस्कार मित्रांनो, पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. जर तुम्ही पी एम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट बघत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आता 23वा हप्ता मिळण्यासाठी ई-KYC आणि फार्मर ID हे दोन्ही पण बंधनकारक करण्यात आलेले आहे. आणि जर तुमची ही प्रक्रिया पूर्ण नसेल तर तुमचा पुढील हप्ता हा अडकू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही KYC नेमकं कुणाला करायची आहे, यासाठी सरकारने किती कालावधी दिलेला आहे आणि त्याचबरोबर तुमच्या मोबाईलद्वारे ही ई-KYC कशी करायची आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी ही एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या शेतकऱ्यांनी PM किसानची ई-KYC आधीच पूर्ण केलेली आहे त्यांना आता पुन्हा ई-KYC करायची काहीही गरज नाही. अनेक शेतकरी विनाकारण आता पुन्हा ई-KYC करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जर तुमची आधीपासूनच ई-KYC केलेली असेल तर त्या शेतकऱ्यांना पुन्हा ई-KYC करायची गरज नाही. आधीच हे सांगण्यात आलं होतं की जे शेतकरी हे ई-KYC कंप्लीट करणार नाहीत त्यांना त्यांचे हप्ते बंद होऊ शकतील. पण इतके दिवस सरकारने ज्यांनी ई-KYC नाही केली त्यांनाही हप्ते दिले. पण आता यापुढे ई-KYC आणि फार्मर ID हे दोन्ही बंधनकारक आहेत. ज्यांचं फार्मर ID कार्ड नसेल आणि ज्यांनी ई-KYC केले नसेल त्यांना इथून पुढे आता हप्ते मिळणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की माझी ई-KYC झालेली आहे का नाही हे मला माहीत नाही तर ते पण कसं बघायचं हे मी पुढे सांगणारच आहोत. त्याआधी आपण बघू की या ई-KYC साठी सरकारने किती कालावधी दिलेला आहे, याची शेवटची तारीख किती दिलेली आहे. तर 21 मे 2026 पासून ही KYC चालू झालेली आहे आणि 30 जून 2026 ही त्याची शेवटची तारीख आहे. तर ज्या शेतकऱ्यांची ई-KYC राहिलेली आहे त्यांनी 30 जून 2026 पूर्वी आपली KYC कंप्लीट करून घ्यावी. जर या दिलेल्या मुदतीमध्ये तुमची ई-KYC कंप्लीट नाही झाली तर पुढील हप्ता येण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांची KYC राहिली त्यांनी आपली ई-KYC हे कंप्लीट करून घ्या. तर ही ई-KYC करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर 2 ॲप्लिकेशन घ्यावे लागणार आहे. याच ॲपद्वारे तुमची KYC झालेली आहे का नाही हे पण समजेल आणि झालेली नसेल तर ती तुम्ही कंप्लीट करून घेऊ शकता. तर ती कशी करायची हे आता आपण बघूया. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर 2 ॲप्लिकेशन घ्यायचे आहेत. एक आधार फेस RD आणि दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे किसान ॲप. तर हे दोन्ही ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. त्यानंतर हे जे किसान ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनला तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे नेक्स्टवर क्लिक करा आणि इथे लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला सिलेक्ट करून बेनिफिशरी हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर येथे टाकून घ्यायचा आणि फेशियल ई-KYC लॉग इन या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. यानंतर इथे तुम्हाला प्लीज प्रोव्हाइड कन्सेंट टू स्कॅन फेस फॉर ई-KYC असा एक ऑप्शन दिसेल. येथे तुम्हाला इथे टिक मार्क करायचे आहे आणि स्कॅन फेस हे जे ऑप्शन दिसत आहे यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे समोरचा कॅमेरा तुमच्या मोबाईलचा ओपन होईल. या सर्कलमध्ये बरोबर तुमचा चेहरा घ्यायचा आहे आणि तुम्हाला डोळे बंद चालू करायचे आहेत, ब्लिंक करायचं आहे डोळ्याला. त्यानंतर हे आपोआप तुमचा फोटो घेईल. आणि तर आता इथे बघा, ते झाल्यानंतर तुम्हाला 6 अंकी इथे MPIN विचारत आहे. तर कोणताही तुम्ही तुमच्या मनानं 6 अंकी इथे एक कोड तुम्ही तयार करू शकता. दोन्ही जागी तुम्हाला तेच कोड इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर MPIN जनरेट सक्सेसफुल म्हणून असा एक मेसेज येईल. इथे ओके करा. त्यानंतर जेव्हा तुम्ही होमपेजला येसाल त्यावेळेस इथे बघा तुम्हाला आधी लॉग इनचं ऑप्शन दिसत होतं, आता इथे लॉग आउट हे ऑप्शन दिसत आहे. म्हणजे आता तुम्ही लॉग इन झालेले आहे. आता इथे तुम्हाला वर डॅशबोर्ड या ऑप्शनमध्ये जायचं आहे. येथे आल्यानंतर आता तुम्हाला इथे लँड रेकॉर्ड सीडिंग, आधार सीडिंग विथ बँक अकाउंट आणि ई-KYC स्टेटस हे 3 ऑप्शन दिसत आहेत. या तिन्हीच्या समोर जर येस असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची KYC किंवा कोणत्याही प्रकारचं बँक अकाउंट सीडिंग करायची काही गरज नाही. तुमचे पैसे येऊन जातील. पण जर येथे तुमचं KYCच्या समोर नो असेल, जर असा ऑप्शन आला असेल तर तुम्हाला इथं त्याच्याच खाली ई-KYC साठी एक ऑप्शन येईल. तिथे तुम्हाला क्लिक करून तुम्हाला तुमची KYC करायची आहे. ते पण याच पद्धतीनं होईल. कॅमेरा समोरचा ओपन होईल. तुम्हाला त्या सर्कलमध्ये बरोबर चेहरा घ्यायचा आहे, डोळे ब्लिंक करायचे आहेत आणि त्यानंतर ई-KYC कंप्लीट म्हणून इथे मेसेज येईल आणि त्यानंतर ई-KYCच्या जागी तुम्हाला इथे येस ऑप्शन आलेले दिसेल. त्यानंतर बघा इथे खाली 2 ऑप्शन आहेत. एक आहे ई-KYC फॉर अदर बेनिफिशियरी. तर यामध्ये तुम्ही दुसरं अजून कोणाची ई-KYC करू शकता.
त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे बेनिफिशियरी स्टेटस. यामध्ये तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता, तुमच्या हप्त्याचं स्टेटस चेक करू शकता की कोणता हप्ता कोण्या दिवशी आलेला आहे वगैरे. जर तुम्हाला हे मोबाईलवरून ई केवायसी करताना काय अडचण येत असेल किंवा मग काही जुळत नसेल तर तुम्ही जवळच्या CSC सेंटरवर जाऊन ही ई केवायसी कंप्लीट करून घेऊ शकता. तर मित्रांनो 23 तारखेच्या आत तुम्हाला ही ई केवायसी आणि फार्मर आय डी कार्ड नसेल तर फार्मर आय डी तुमची काढून घेणं महत्त्वाचं आहे. आणि ज्यांची ई केवायसी आधीच कंप्लीट झालेली आहे त्यांना पुन्हा करायची गरज नाही. तर ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशा सरकारच्या योजना आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटू अशाच एका नवी माहितीसोबत पुढच्या व्हिडिओ.